नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानामध्ये असणारं गुरुचं भ्रमण, त्याचप्रमाणे जून महिन्यात मंगळाचं षष्ठ स्थानात एका अशुभ स्थानात असणारं भ्रमण, रवी बुध शुक्र यांचं सप्तमातून अष्टम स्थानात होणारं भ्रमण, या सर्व ग्रहांचे जे राशांतर आहेत त्याचे असणारे किंवा होणारे प्रभाव जून महिन्याकरता तुमच्या शरीर स्वास्थ्य, वैवाहिक जीवन, रिलेशनशिप, आर्थिक स्थैर्य आणि तुमचं जे करिअर आहे यावर कशा प्रकारे असेल या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक किंवा मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 जून नंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, 15 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे आणि 30 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर मंगळ जरी 6व्या स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करत असला तरी मंगळासाठी हे जे स्थान आहे ते उपयुक्त अजिबात नाही. याचप्रमाणे बुध जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये 15 दिवसाकरता राहणार आहे, ते स्थान सुद्धा किंवा अष्टम स्थान ज्याला आपण मृत्यू स्थान म्हणतो ते सुद्धा बुधाकरता उपयुक्त नाही. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे जून 2024 मध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. साधारणतः तुम्हाला डोकेदुखी किंवा स्किन एलर्जी अशा प्रकारचे त्रास जास्त प्रमाणात होतात. याचवेळी इतरही कुठल्या आजाराशी किंवा व्याधीशी जर का तुम्ही संबंधित असाल, तशी तुमची मेडिकल हिस्ट्री असेल तर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. काही तुम्हाला या संदर्भातले अनुभव येऊ शकतील किंवा तशी काही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. तर या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं मानसिक किंवा शारीरिक किंवा थोडंसं मानसिक तणावसुद्धा जाणू शकेल, तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य तुमचं नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की वृश्चिक राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, जसं की बुध आणि गुरु. गुरु जो ग्रह आहे हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. याचप्रमाणे जो बुध आहे तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश सुद्धा आहे. गुरुबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि येणाऱ्या संपूर्ण वर्षभर तो तुमच्या सप्तम स्थानातच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे जो बुध आहे हा बुध तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करणार आहे आणि अष्टमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक संदर्भात फार काय मोठे त्रासदायक प्रसंगांना सामोरं जावं लागणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. अगदी बिंदास्त राहा, परंतु बिंदास्त राहा याचा अर्थ असाही नाही की खर्च तुम्ही कधी तुमच्याकडून थोडेसे अनियंत्रित खर्च केले जातात. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र हा जो संपूर्ण महिना आहे हा आर्थिक संदर्भात पाहायचा झाला तर तो थोडासा स्मूथ राहील. त्याच्याबद्दल फारशी काही काळजी करू नका. गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे शनी हा चतुर्थ स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री सुद्धा होणार आहे. ती एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं ठरेल की 30 तारखेनंतरचा जो परिणाम आहे किंवा अनुभव आहे हा तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात येऊ शकेल. मात्र या महिन्यामध्ये घरातलं जे वातावरण आहे ते अतिशय नॉर्मल राहील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून तुमच्या घरामध्ये जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आता आपण थोडंसं लव्ह लाईफबद्दल विचार करू की तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी हा संपूर्ण महिना अतिशय उपयुक्त राहील, उत्तम राहील. काळजी करू नका. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. याचवेळी ते जे तुमचं रिलेशनशिप आहे ते सुद्धा अतिशय स्मूथ राहील. साधारणतः याच्या संदर्भात तुम्ही अनुभव घेतला असेल की गेले म्हणजे संपूर्ण वर्ष तुमच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे तुमचे नातेसंबंध काही ठीक नव्हते, परंतु मे महिन्यापासून ज्या गोष्टी त्या बऱ्याचशा मार्गी लागतील. एकंदरीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपबद्दल काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, जे वृश्चिक राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीही काळजी करू नका. कारण जो गुरु आहे सप्तम दृष्टीने तुमच्या राशीनं पाहतो आहे. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचं मानसिक धैर्य खूप चांगल्या प्रकारचं राहील. एकंदरीतच गर्भवती महिलांनी काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तो अतिशय उत्तम राहील. फक्त तुम्हाला एफर्ट करायला लागतील, प्रयत्न करायला लागतील, परंतु त्याचं जे चीज आहे त्याच्यामधून मिळणारं जे यश आहे हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल, तर त्यामुळे तशी काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या सप्तम स्थानातच गुरुचं भ्रमण आहे आणि 2025 मेपर्यंत हा गुरु तुमच्या सप्तमातच भ्रमण करणार आहे. आता याच ठिकाणी म्हणजे सप्तम स्थानातच रवी, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह सुद्धा आहेत
अर्थातच तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यापर्यंत नातेसंबंध अतिशय आता स्मूथ चालेल. गेले वर्षभर हे काय बरोबर होतं, ठीक नव्हतं. छोट्या-मोठ्या गोष्टींनी प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन वगैरे तुम्हाला दिसून येत होते. काळजी करू नका. या संपूर्ण येणाऱ्या वर्षामध्ये जे तुमचं पूर्ववत जे नातेसंबंध असतील ते जुळून येतील. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. याचप्रमाणे जे विवाहचूक जे आहेत तरुण-तरुणी त्यांच्याकरता सुद्धा हे संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम राहील. तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळं येतील. विवाह जुळून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं, एंगेजमेंट होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे उत्तम अनुभव दिसून येतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार जो आहे तो बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. थोडंफार प्रमाणात तुम्हाला जाणवेल की तो तुमच्यावरती विचाराने थोडासा हावी होतोय किंवा त्याचे विचार तुमच्यात लादले जात आहेत, पण तो काळजी करू नका, तात्कालिक आहे. मात्र एक गोष्ट चांगली आहे की तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरण्याचा जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यासोबत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर आहे या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश झाला म्हणून म्हणतो रवी, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. करिअरच्या संदर्भात तशी काय काळजी करू नका. करिअरच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन घेऊ नका. ज्या काही करिअरमध्ये तुम्ही आहात त्याच्यावर थोडंसं स्टेबल राहिलं तर गोष्टी काही टोकाच्या होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. खास करून 15 तारखेनंतर थोडंफार करिअरच्या संदर्भात गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटतात असं काहीतरी होईल, पण तू काळजी करू नका. त्याचे फारसे मोठे परिणाम होणार नाहीत. या महिन्यामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आता एकत्रित सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये फक्त एकच गोष्ट तिकडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे आणि ती गरजेची सुद्धा आहे, जे की तुमचं स्वास्थ्य, हेल्थ, आरोग्य. तर आरोग्याच्या संदर्भात तुमचं मानसिक आणि शारीरिक या दोन्ही ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, जसं की दिनांक 4 तारखेला रवी शुक्राची युती आणि बुध गुरुची युती तुमच्या सप्तम स्थानामध्ये दिसणार आहे. त्या सप्तम स्थानात असणारी ही जी युती आहे ही तुमच्यामध्ये तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे ते थोड्या प्रमाणात चहाच्या कपातले वादळ ज्याला आपण म्हणतो असं थोडंफार दिसून येईल, परंतु प्रेम आणि सलोखा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत ते बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होतील आणि त्यांनी अपेक्षेने काही ज्या गोष्टी आहेत त्या मार्गे सुद्धा लागतील. तर एकंदरीतच हा जो कालावधी आहे तुम्हाला थोडाफार सर्विसळ केल्याचा अनुभव येतो, पण काळजी करू नका, त्याचे चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते जर का कुठे जॉब वगैरे करत असेल किंवा आर्थिक संदर्भात काय गोष्टी असेल तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांचं आरोग्य हे थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या सप्तमात होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याकडे बाहेर फिरण्याला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदार तुमच्यामध्ये जे हार्मोनी आहे ती सुद्धा खूप चांगली या दरम्यान दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे आणि तुमच्या पंचमाचा जो नेपच्यून आहे तो त्याच्यावर केंद्र सुद्धा करणार आहे. इथे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जे जोडीदार त्याच्यामध्ये थोडंसं मतभेद वगैरे दिसून येतील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार या दरम्यान करू नका, अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्र होणार आहे. रवी जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार या दरम्यान करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात हे दोन्ही ग्रह आहेत हे तुमच्या राशीकरता शुभ ग्रह नाहीत आणि ते अशुभ स्थानामधून त्रिकोणी करतात, कारण तर त्रिकोण शुभ फलदायी असतो, परंतु याचा फारसा मोठा चांगला परिणाम तुम्हाला मिळेल तसं काही नाही. फक्त ज्याला आपण काही अन्यपेक्षा छोटे मोठे लाभ मिळेल अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या आहे हे तुमच्या सप्तमात आहे वृषभ राशीमध्ये. काळजी घ्या. 6 तारखेच्या आसपास वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जे नातेसंबंध आहेत या दरम्यान थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भात सांगायचं झालं तर रविचंद्राचं आकर्षण या दरम्यान जास्त असतं पृथ्वीकडे. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भावनातीत होतो, इमोशनल होतो आणि इमोशनमध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे हे जे दोन जे तारखा आहेत त्या थोडं लक्षात घ्या. दिनांक 6 तारीख आणि 22 तारखेला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. वादविवाद जाऊ नका. कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस असं काहीही करू नका. डॉक्युमेंट्सशी रिलेटेड कामं करू नका.
तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं जून 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.